नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडोर स्टेडियममध्ये गेल्या 2 दिवसांपासून फुटसाल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा सुरू होती। 14 आणि 15 वर्ष गटात झालेल्या या स्पर्धेत मुले आणि मुलींच्या एकूण 22 संघांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार असल्याने खेळाडूंमध्ये चैतन्याचं वातावरण होतं। गुरुवारी स्पर्धेचा अंतिम सामना गुरु आणि DCA या 2 संघात होऊन गुरु संघानं कौशल्यपूर्ण खेळ दाखवीत अजिंक्यपद पटकाविले, तर मुलींच्या गटात अचिव्हर्स संघानं डॉन ब्रेकर या संघाचा पराभव करून विजेतेपदावर हक्क सांगितला, तर 14 वर्षीय वयोगटात PSA संघानं सेंट लॉरेन्स संघाचा पराभव केला। स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, लाख मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव कदम, जिल्हा फुटसाल संघाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या उपस्थितीत झाला। प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर दुधारे सर आणि पाहुण्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले। सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण 2 दिवस चांगल्या प्रकारे या स्पर्धेत सहभागी झाला आणि आपल्या या ठिकाणी आपण विजेतेपद पटकावलंय किंवा जिंकलेल्या तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या राज्य स्पर्धेत आपण नाशिक जिल्ह्याचं नाव निश्चित उज्ज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। कालपासून या ठिकाणी ही अजिंक्यपद स्पर्धा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली। आलेल्या सर्व खेळाडूंचे, स्पर्धकांचे, त्याचप्रमाणे त्यांच्या कोचेसचे मी नाशिक जिल्हा फुटसाल असोसिएशनच्या वतीने शतशः आभार मानतो व आजच्या या तिन्ही ग्रुपमध्ये जिंकलेल्या सर्व संघांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द। यानंतर विजेत्या उपविजेत्या संघांना चषक आणि खेळाडूंना मेडल्स देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी फुटसाल असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील, स्पर्धा संयोजक अविनाश वाघ, शैलेश रकिबे, ज्योती निकम, सतीश बोरा, मयूर गुरव, महेंद्र साळवे, नीरज राजधर, राजू वाकडे, प्रवीण घोगरे, शशिभूषण सिंग, अंकुश सिंग, ऋषिकेश रसाळ, आकाश चांदीधर, विलास गायकवाड आणि पदाधिकारी उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।